अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। रुग्ण आणि नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत पत्रकारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर मधमाशांचे पोळे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। संबंधित वॉर्डाच्या खिडक्या उघड्या असल्याने मधमाशा थेट रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे। गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे। पत्रकारांनी या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित करताच काही कर्मचाऱ्यांनी जा काय करायचे ते करा अशा उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप आहे। त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाचा बेफिकीर कारभार आणि रुग्णांप्रती असलेली उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे। रुग्णांना पाणी नाही, वॉर्डवर मधमाशांचे संकट आणि प्रश्न विचारल्यावर अरेरावी। अखेर या सर्व प्रकाराची जबाबदारी कोण घेणार? जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग याकडे तातडीने लक्ष देणार का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। MG न्यूज प्रतिनिधी वर्षा फुसे, अकोट। यांनी कोणाचा व्हिडिओ घेतला माहिती नाही। यांना म्हटलं आता चला आता व्हिडिओ काढा। माझ्या अंगावर हे चढत आहेत। मला म्हणतात तुम्ही कोणाची परमिशन घेऊन आले? तुम्ही लेडीज सारख्या बोला। हे माझ्यावर आवाज चढून बोलत आहेत तिथे। मी काय बोलली तुम्हाला? व्यवस्थित नाही बोलली मी। काय बोलली सांग? नाही, मी ओरडून बोलत नाही। तुम्ही काय बोलले मला पहिले? तुम्ही काय बोलले मला पहिले? तुम्ही मला काय बोलले? व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे का बोलले? का नाही आहे परमिशन? आम्हाला आहे ना। कुठं आहे? घडलेलंच आहे ना। पाणी नाही आहे। मी बघितलं वर जाऊन, पाणी नाही आहे। पेशंटनीच सांगितलं मला। पेशंटचे नातेवाईक जे आहेत तिथं वर, पेशंटचे नातेवाईक आहेत तिथे आणि ते मला बोलले की पाणी नाही आहे म्हणून। मी स्वतः पण चेक केलं ना। नाही, परिचय द्या ना। मॅडम हे कोण आहेत? दवाखान्याचे हे आहेत कोण? हे कोण आहेत दवाखान्याचे? हे दवाखान्याचे आहेत कोण? यांनी मला परिचय द्यायला पाहिजे ना। ते बघा कसे करतात, हे बघा परिचय द्यायला तयार नाही आहेत। बघा हे चालले फोनवर बोलत। मी त्यांना परिचय विचारत आहेत, ते मला परिचय देत नाही आहेत। हे बघा फोनवर बोलत चाललेले आहेत ते। मी सांगतो तुम्हाला। हे बघा ते हॉस्पिटलचे आहेत कोण? हे बघा मला परिचय द्यायला तयार नाही आहेत। मॅडम सांगा त्यांचा परिचय। हां, माझा परिचय नाही विचारू शकत तुम्ही मला? नाही, माझा परिचय दिला आहे। मी पत्रकार आहे। मी SS न्यूजचे पत्रकार आहे। मी SS न्यूजचे पत्रकार आहे। तुम्ही सांगा ना तुमचा परिचय। तुम्ही का नाही सांगत आहे परिचय? तुम्ही का? बोला ना। हां बोला ना। परिचय का देत नाही आहे तुम्ही? परिचय का देत नाही आहे तुम्ही? परिचय का देत नाही आहे तुम्ही? मला विचारता तुम्ही तुमचा परिचय का देत नाही आहे तुम्ही मला? मी तर दिलाय ना माझा परिचय। मी माझा परिचय दिला आहे ना। मी ऐका, आज तुमच्यामुळं माझ्या जीवाला धोका होता इथे। का पायऱ्यावरून मी पडलेली? तुमच्यामुळे मी पायऱ्यावरून पडलेली आहे। काय? मी तुमची पूर्ण कंप्लेंट घेते आता। बघा तुम्ही 2 मिनिटं थांबा, विचारू द्या। हा माणूस म्हणते पाणी नाही। तुम्ही यांच्या सोबत आहे ना मावशी? हे सोबत आहे ना तुमच्या? चला, हे सोबत आहे ना तुमच्या? हां, चुकीची माहिती नाही द्यायची मावशी। तुम्ही सांगा जे खरं असेल ते सांगा। ते कालपासून आले, पाहायला आलं पण कालपासून आले इथंच आहेत ते, म्हणून म्हणतात ना पाणी नाही। पाहायला आलेला माणूस कसं काय म्हणणार आहे पाणी नाही आहे? तुम्ही स्वतः राहता ना पोरीजवळ, तुमची मुलगीच आहे पेशंट, तर तुम्ही आता पुढे आला पाणी भरलं त्या असं काल पाणी भरलं का त्या वाटत? दुपारी भरलं, संध्याकाळी भरलं, रात्री भरलं ना। फक्त सकाळी 8 वाजता पाणी नव्हतं, बरोबर आहे? मग जे आहे ते सांगा ना। पाणी नाही आहे हे नका सांगू। तुमचा माणूस काढायचं 2 तास नसते। मग आता ते मशीन आहे, त्या मशीनच्या वर कसं काय हे होणार आहे? तुम्ही काय म्हणजे आम्हाला परिचय पाहिजे तुमचा। म्हणजे तुम्ही परिचय आम्हाला माहित नाही। बोलले की अधिकारी मी काय बोलतो म्हणजे तुमचं काम आहे नाही। आता तुमचं काम आहे आम्हाला
तुमचा परिचय देणं. आम्ही एक पेशंट आहोत. माझं नाव आहे तुमचं थांबा ना आता इथंच घ्या ना इथंच घ्या ना. असिस्टंट आहे हे म्हणलं परिचय पण तुमचं पाहिजे ना. हां सांगा ना सांगा. हां आणि तुमच्या पेशंट आहे. तुमचा परिचय सांगा. आमचं आहे आमचं काय तुमचा परिचय सांगा ना त्यांना. सांगा सांगा. व्हिडिओ घेऊन नाही आता काढायचा. हे मॅडम ते प्रेस आहे, प्रेस आहेत त्या प्रेस. ते काढू शकता. ते आता ते मॅडम मॅडम घेऊ शकता. तुम्ही नाही घेऊ शकता. मला सांगा तुम्ही नाही घेऊ शकता. मला माहित नाही हे ना आमचा याचा परिचय याचा ॲड्रेस आपण कुठे लागत ना तुमचा ॲड्रेस लागेल का तुम्हाला तुम्ही विचारायला कोण आलं होतं तुम्ही? थांबा, थांबा. तुम्हाला मॅडम विचारायला आले होते की तुम्ही सांगितलं 2 दिवस झाले पाणी नाही. सांगितलं ना तुमचा 2 दिवस झालं पाणी नाही. तर तुम्ही किती दिवस झाले इथं आले? 2 दिवस झाले 2 दिवस झाले. ते मावशी तर म्हणते मी एकटीच आहे. खबर पाहिजे मावशीला बोलवायचं. मावशी या इकडे 2 मिनिटं. प्रत्येक नातेवाईक इथे येऊन आंघोळ करून हो पहिले व्हिडिओ ते आहे त्यांनी सांगितलं आज सकाळी आलो, पहिले व्हिडिओ हे सांगतात आज आलो. त्या व्हिडिओ पहिल्या म्हणले की आज आलो. मी आता म्हणतात 2 दिवस झाले सर आलो. मला सांगत या नाही मावशी की 2 मिनिटं. कोणतंही पेशंट आंघोळ हे करत गाडी नाही. बंद करा पहिले. मावशी या इकडे. समोर तुमचा या 2 मावशीचा मिनिटं. ॲड्रेस लागेल ना मला. दारू पिऊन आहे. एक काम करा पहिले गाठ बोलवा. हे दारू पिऊन दारू पिऊन आहे. हे दारू पिऊन हे अशा गोष्टी करायच्या नाही. दारू पिऊन हॅलो सर तुमचा परिचय सांगा ना मला. खरंच मी ते विसरच होते तुमचा परिचय विचारायला. हो सर. सर तुमचा परिचय सांगा. तुमचा परिचय. मी स्वच्छता निरीक्षक आहे सुपर हॉस्पिटल हां सूरजखेडी. सूरज खांडके. ठीक आहे मॅडम. बरं रोज कधी जाते पाणी? पाणी सकाळपासून जाते. पाणीच नाही राहत सकाळी. रात्रीचे 5 वाजता. सकाळच्या 5ला जाते तर सकाळी 8 वाजेपर्यंत. नंतर पाणी असते. नंतर असते पाणी नसतं. नंतर असते का दिवसभर असते? ते सांगू राहिलं हे जे आहेत ना पानी पीने को मिलता क्या आपको ठंडा? पाणी दिन भर रहता? बराबर है. फिर नहीं रहा तो आप कहाँ जाते पानी लाने? नीचे पानी रहता क्या? ग्राउंड फ्लोर पे रहता ही फिर. ते पण ऐकून घ्या तुम्ही. पाणी नाही भेटत हा इश्यू नाही आहे इथे. पाणी असते कुठल्या ना कुठल्या फ्लोअरला पाणी अवेलेबल असते. असते. जर जास्त लोक आले जास्त पेशंट असले तेव्हा पाणी संपते. त्याची कॅपॅसिटीच्या अनुसार इथे इथे एका याच्यात 30 बेडची 35 बेडची क्षमता आहे एका याची. पण कधी कधी पेशंट जास्त येतात आणि त्यांचे नातेवाईक पण. आता यांच्यासोबत हे 2 लेडीज आहेत. मग हे पाण्याची क्षमता कशी जे कमी आहे पेशंटच्या अनुसार बनवलेलं आहे. पण पेशंटचे नातेवाईक आल्यानंतर ते पाणी पुरेसं नाही आहे, कमी पडते. मग तेव्हा ते पाणी कुठंतरी संपते. आणि मग यांना पर्यायी व्यवस्था असते. खाली आहे. खाली 24 तास पाणी अवेलेबल आहे. फक्त यांना जाऊन आणावं लागतं बस. बाकी दुसरी काही समस्या? हाँ भैया दूसरा कुछ तकलीफ बोलिए. रिपोर्टर है मॅडम. कशी पाण्याची तकलीफ? अनुमोदन आहे आमचं. किती वाजता पाणी येते किती वाजता गायब होते? हॅलो सकाळी होतं, एक मिनिट पाणी थांब. होतं. हां लाव. हां. तुम्ही किती दिवस झाले इथे आहे दादा? 2 दिवस झाले. कालच आले तुम्ही? द्यायचं नाही कोणाला. स्पष्ट स्पष्ट सांगायचं. जे आहे ते सांगायचं. ताई, द्यायचं नाही ताई. तुम्हाला तुम्ही बरोबर बोलले मोठं बोलले. नातेवाईक येतात ते इतकं पाणी तुम्हाला किती दिवस झाले ऍडमिट आहे ताई तुम्ही? शुक्रवारी झाले. हे दादा आता आले काल. बरोबर आहे? भाऊ आहेत तिथे. हो काल आले हे. तुमच्या शब्दाला आमचं अनुमोदन पण आहे. कालवरून तुम्ही हे नाही म्हणू शकत ना 5 दिवस झाले पाणी नाही नाही. नाही नाही असं नाही म्हणू शकत. कसं आहे आपण काल ऍडमिट झालो आणि पाणी खाली आहे. तुम्ही किती दिवस झाले काय आम्ही आधी अमरावती झालो. मी बरं. अमरावती जातो. मावशी इथं पाणी नसलं तर कुठून आणता तुम्ही? आम्ही रात्री भरून तुमची बरं माहिती आहे दृष्टी कोण किती जण आहे एका पेशंट सोबत तुम्ही? 2 जण. नाही 2 जण आहेत हे एका पेशंट सोबत. आता हे नाही थांबू दिलं तर भांडणही करतात परत. आणि थांबवलं आणि थांबले तर पाणी कसं काय पुरील? पेशंट सोबत एक नातेवाईक ठेवू शकतो. पण पेशंट सिरियस असला तर पेशंट फक्त तिच्या